बघा हे धुवून आणले तर कोंबडं मस्तपैकी टाकाटक मध्ये भाजलेलं आणि हे मटेरियल घेतलंय बघा. खोबरं, टमाटे, कोथिंबीर, लसूण, कांदा, आलं, ही धनं भाजून घेतलेत. आता ही बारीक करायचं मिक्सरवर. ही करल बारीक, तोपर्यंत मी ही कोंबडं स्वच्छ करून म्हणजे खांडून कोंडून घेतो व्यवस्थित मध्ये. आणि आता गावची जत्रा आहे, अजून एक दिवस आहे शुक्रवार, मग झालं श्रावण महिना लागतंय. परत कोण कोंबडं आणि ही कापत नाही ती ना. आखाडातले दिवस आहे तर देवाला कोंबडंही करावं लागते. तर गावची जत्रा आहे, परंपरा आहे, पूर्वीपासून चालत आलं या. आई वडील होती तर आई वडील लय म्हणजे आखाडात सगळं 5-10 कोंबडं कापायची, प्रत्येक देवाला कापायची. पण आई बापाच्या मागे आता आम्हालाच करायची बारी आहे. मग तसं असतं, वंशानुसार कोणाला चुकतच नाही, मग करावं लागतं. तुम्ही केलं तसं ताईनं पण केलं, माहित आहे ना तुम्हाला. त्यांनी पण मग त्यांना पण करावं लागणार आहे, प्रत्येकालाच करावं लागणार आहे. जे त्याच्या इच्छेनं करायचं आहे. शेवटी देव ही सर्वांसाठी एकसारखाच आहे ना, त्यामुळं प्रत्येकाने केलेलं चांगलंच असतंय. मग काय तर चला, आज बरं वाटायला लागले बरं का. कारण काल सलाईन लावल्यामुळं जरा आज थकवा आलाय थोडंफार. आल्या पण तब्येत बरी नव्हती. लगी मग ह्यानी म्हणायला लागलं, लगेच तुला तूप खाल्ल्यावर रूप येत नसतं. लगे कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नसतो, गोळ्याही खावं लागतं. मग आता जरा बरं वाटायला लागले म्हणल्यावर मला सकाळ म्हणलं तर देवासाठी कोंबडं करायचं आहे, तर निवड नारळ करायचं आहे सगळं. मग सकाळ उठल्या लवकर भात शिजू घालून काय असेल ती गोडवा निवड ती दिला त्यांच्याबरोबर. मग त्यांनी ती कापून ती आणलंय बघा. तर ताईचं काय चालू आहे कोणास ठाऊक. होय, हात काढ तोंडाचा, हसतीया बोल की मित्रांनो, म्हणावं आज मटण खायचंय म्हणावं. या म्हणा मटण खाया. म्हण की मटण खायला या म्हणाव. गावरान कोंबडा आहे म्हणाव, लय भारी मटण लागते म्हणाव. चिकन चव देत नाही. चिकन नाही, देशी कोंबडा आहे. देशी कोंबडा म्हणाव, देशी कोंबडा. हा, देशी कोंबडं खायला चांगलं लागते. चांगलं लागते तर तिला पण माहित आहे की. तर आज हल्ली पावसाचं वातावरण, ती लवकर उरकावं पण दिसणं भाजी निवड दाखवायचा, मेन निवड दाखवायचा. पाऊस जर आला तर निवड इथं जर आहे. मग काय तर ताईच्या खोड्या चालू आहे त्या. हा, हाय म्हणाव मित्रांनी. खोबरं खाता ये, देवांना नारळ पडलेलं आहे. मी कशी थांबते बघा. थोडं कसं झालंय माहित आहे का, जरा दम भरतो या, त्यामुळं तसं होतं या. थोडी दगदग होतच असते, दगदग राहतीच थोडी एवढी तेवढी. आणि आज काय पूर्ण वाटा तुमच्या दाजीसने बरं का, लय बोलते तर पण करते तर पण तसं. आज काय असेल ते त्यांनी सगळं बघितलंय. दुसरे पातेले बरं राहतं, दुसरं पातेले नका. आता ही काय आणि ते कसं असतं माहिती आहे का, कुठल्या देवाला कुठला कापला आहे ती सगळं ध्यानात ठेवून वेगवेगळं त्या देवांना ती दाखवावं लागतं है ना. ती व्यवस्थित तुमच्या लक्षात आहे ना, कुठला कुठं सगळं ध्यानात आहे त्यांची. त्यांनाच म्हणले तुमची तुम्हीच बनवा पण करा पण देव करा पण. तर माझी मी करतो म्हणलं, तू पण लय ही करू नको. जा सूर्यांचा मोठी त्याच्यानंतर मागून त्यांच्या दोघांचं चालू आहे. पोरं गेले ती खाली पाणी पाजायला जनावरांनी, त्यामुळं दादू आलाय म्हणून. अहो दूरच केलाय सगळ्या घरातनं, काय करायला लागलाय. ही काय कोंबडा भाजून काढलाय एक, ही दुसरा चालू आहे भाजायला. काय आज कोंबड्याला बेत आहे काय. आज कोंबड्याचा बेत आहे. मसोबाला एक कापला, मार्या लक्ष्मीला एक कापला. बर, आणि भोत काढून आणायचं आहे आपलं. कसं आणलंय बहुत काढून आणून असले तेल सुटलेलं दिसतंय का, हे कसलं तेल सुटले. होय घ्यावं, कसलं त्याला सुटले बहुत काढल्यावर परत काय चव लागती काय कोंबड्याची. चव लागत नाही बरं का, पण हे एकच नंबर बेत आहे आज. कसं आहे तेल सुटले चमचमीत, एवढं हाताला देखील आहे का. आता हे धुवून घ्यायचं जरा स्वच्छ पाण्यानं, हा, मस्तपैकी खांडून कुंडून टाकायचं शिजायला. बर उरका मग, चला खांडून घ्या म्हणजे मला भाजी बनवा येते. मग देवाला निवड. कसं वारं सुटलंय बघा, पावसाचं वातावरण झालंय, तिकडून पाऊस यायला लागलाय.
पाऊस आभाळ तर गचच भरले सकाळ धरणं असंच वातावरण आहे, ऊन नाही काय नाही. आज म्हणतेली किती बडावडा करायला लागली. कालचा थकवा कसं आहे माहिती आहे का, सलाईन लावल्या काय रिझल्ट आला नाही, पण परत त्याला जरा बरं वाटायला लागलं. तरी पण दमलेवणीच आहे, कुठं थोडं फार इकडं तिकडं काम करते या. काय असेल ती ह्यांनीच बघते. तर रानात बघा शेळ्या ती बांधले, त्यांनीच बांधले, सगळं केलंय. पाऊस तर भरपूर आला बघा तिकडून. रात्री म्हणावा असा मन भरून म्हणलेवणी पाऊस येऊन गेला. मी इतके दिवस म्हणत नव्हती पाऊस नाही, पण रात्री पाऊस चांगला झाला बरं का. आता नुसतं वारं सुटले. आता काय करते, आता जायचं आहे देव. आता त्यांनी काय असेल ती कोंबडं ती कापून आणली येतं बरं का, पण देवाला निवड ती दाखवायला त्यांना जावंच लागणार आहे. मी काय असेल ती भाकरी भात ती करून ठेवला या, नुसता निवडच दाखवायचा आहे. पण तिथं नाही तर काय गावांना जावं लागतं या. त्यामुळं जाताना आता अडचण तर येणारच आहे, कारण पाऊस चिरचिर यायला लागला आता चालूला. तर कोंबडं ती सगळ्यात आहे बघा. कसं आहे गावाकडच्या परंपरा आहे त्या, सगळं करावं लागतंय. खात नाही हे ती म्हणून जमत नाही, करावं लागतंय ती करावंच लागतं या. आमचं मामा होतं त्यावेळेस तर सगळं व्यवस्थित पार पाडायचं. त्यावेळेस खरंच बरं का, अशा काय सण ती आला की मामाचं आत्याचं भरपूर ध्यान होतं. त्या टायमिंगला तर ना मी करून द्यायची. मामाचं कसं असायचं, जिथले तिथं सांगायचं, ही असं कर तसं कर, ही ह्या पातेल्यात ती त्या पातेल्यात ती दुसऱ्या पातेल्यात, कारण ती ज्याच्या त्याच्या देवाचा निवड ज्याच्या त्या देवाला गेला पाहिजे. कुठल्या पण देवाला कुठला असं नाही, ती खून करायची सांगायचं त्या भगुन्यावर. मग हे असं राहतं. व गावाकडं कसं आहे बघायची, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं करणार पण पाहिजे. देवाचं धर्माचं केलं काय कमी पडत नाही, करावं लागतं या. आता माझं तर राहू द्या, मी आज काय एवढं तर, पण ताईचं तर तुम्हाला माहीतच आहे. आता एक 5-6 दिवसच गेला असतील इथं आपल्या मसोबाला. त्यांनी पण कोंबडा कापला होता, जत्रा केली व्यवस्थित, कसं शेंदूर ती लावलेला ती व्यवस्थित. म्हणजे ही अशा परंपरा आहे त्या गावाकडचं, ती करावंच लागते त्या. आज म्हणलं होतं, आज काय ती दोघं पण नाही ती बरं का घरी, ती गेले ती बाहेर गेले ती, म्हणजे पुण्याला गेले ती, तुम्हाला तर माहीतच आहे. दिदीकडे गेले ती, त्या दिदींचा पण स्वभाव एवढा भारी आहे ना. आता तू कुठं चालली पावसात भिजायला? हां होय, कुठं चालली? तुझ्या माग वय, माझ्या माग आली वय. मग पप्पाला मदत करू लागायची करायची, इकडं कशाला आली? हां पप्पाला धरू लागायचं नाही का तिथे, सांग बरं. हा एक तर योगी असा पाऊस या लागला या, कधी निवड दाखवायचं सांग बरं. दादाकडे चालली आहे गेली तिथं आहे म्हणून सर, तिथं आहे ते ना. पण चला पाऊस या लागला, आपण घरात जाऊ, बघू दाजींचं काय काय चालू आहे काय काय नाही. करायला लागले तर त्यांची तिने त्रास दे नको म्हणते आता बरं का. मला म्हणते तर तुझ्यानं होतंय तेवढं कर, तुला काय लय कोण फोर्स करत नाही. मला हाई तर करून देशील का नाही, बाकीचं काय मी फक्त भाकरी तेवढं केले तर बघा, बाकी सगळं हिनेच केलं. आता पण म्हणत होतं माझी मी भाज्या करतो, तू नुसतं मला जे काय असेल ते निवड, जे काय असेल ते खाऱ्या पाण्यात जे शिजवून दे. पावसा पाण्याचं दाखवून आलं पाहिजे. हा पावसा पाण्याचं पण दाखवून यायचं. पण मग परसनी पण जेवायला ती टायमिंग भरपूर व्हायला लागले. सकाळी त्यांनी नाश्ता केलाय बरं का, मॅगी आणली होती, मॅगी शिजवली खाल्ली त्याने सगळ्यांनी. आता काय टायमिंग भरपूर झाले म्हणल्यावर उरकून पडदिसणं करून हे करायचं, भाजीच बनवायची.